Yeah, hello everyone. Yesterday we have solved up to question number 50 आणि आज आपण त्याच्या पुढचे प्रश्न जे तुम्हाला AIBच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचे आहेत ते बघणार आहोत. So here question number 51, a person related to the deceased by blood or adoption wholly through male is cognate, ॲग्नेट, सपिंडा की गार्जियन. म्हणजे मृत व्यक्तीशी केवळ पुरुषांच्या माध्यमातून रक्तसंबंध किंवा दत्तक संबंध असलेली व्यक्ती, तिला काय म्हणतात? कॉग्नेट, ॲग्नेट, सपिंडा की गार्जियन. आणि इथे जे अचूक उत्तर आहे ते आहे ॲग्नेट. थ्रू मेल असेल तर ॲग्नेट आणि थ्रू फिमेल असेल तर कॉग्नेट. नेक्स्ट क्वेश्चन इज अ कॉग्नेट इज अ पर्सन रिलेटेड टू द डिसीज्ड. कॉग्नेट कोण असतो? कॉग्नेट म्हणजे मृत व्यक्तीशी कसा संबंधित असतो? केवळ पुरुषांच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती की पूर्णपणे पुरुषांच्या माध्यमातून नसलेली संबंधित व्यक्ती की फक्त विवाहाद्वारे संबंधित व्यक्ती की फक्त दत्तकद्वारे संबंधित व्यक्ती. अँड हिअर द राईट ऑप्शन इज ऑप्शन बी, नॉट होल्ली थ्रू मेल्स. Next is the power of a कर्ता to alienate joint family property is generally exercised for. कर्त्याला संयुक्त कुटुंब मालमत्ता हस्तांतरित करण्याचा अधिकार सामान्यतः कोणत्या कारणांसाठी असतो? लीगल नेसेसिटी, बेनिफिट ऑफ इस्टेट, इंडिस्पेन्सेबल ड्युटीज की ऑल ऑफ दी अबोव. आणि इथे हे सगळी कारणं जी आहे ती योग्य आहे, त्यामुळे ऑप्शन डी इज युअर राईट आन्सर. कर्ता जो आहे, कर्ता हा जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी कधी एलिएनेट करू शकतो? एलिएनेशन इज बेसिकली ट्रान्सफर. ओके, तर लीगल नेसेसिटी असेल काही, बेनिफिट ऑफ इस्टेट आणि इंडिस्पेन्सिबल ड्युटीज त्याला पार पाडायच्या असतील, म्हणजे कायदेशीर गरज, इस्टेटचा लाभ, अपरिहार्य कर्तव्य किंवा वरील सर्व. सो ऑप्शन डी. विच फॉर्म ऑफ डावर इज पेएबल इमिजिएटली ऑन डिमांड. आता हा मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गतचा विषय आहे, म्हणजे हा प्रश्न आहे. मागणी होताच देय असणाऱ्या मेहरच्या प्रकाराला काय म्हणतात? ऑप्शन 1 इज डिफर्ड डॉवर, बी प्रॉपर डॉवर, सी प्रॉम्प्ट डॉवर की डी कस्टमरी डॉवर. विलंबित मेहर, योग्य मेहर, त्वरित मेहर की प्रथागत मेहर. आणि इथे ऑप्शन सी इज युअर राईट ऑप्शन. ओके, प्रॉम्प्ट डॉवर, इमिजिएटली पे करायचा, म्हणजे मागणी झाल्याबरोबरच लगेच दिला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इसेन्शियल एलिमेंट ऑफ हिबा. हिबा हा मुस्लिम लॉ अंतर्गत गिफ्ट आहे. सो डिक्लरेशन ऑफ गिफ्ट, ॲक्सेप्टन्स ऑफ गिफ्ट, डिलिव्हरी ऑफ पोझेशन की ऑल ऑफ दी अबव. हिबासाठी खालीलपैकी कोणता आवश्यक घटक आहे? भेट देण्याची घोषणा, भेटीचा स्वीकार, ताबा हस्तांतरण की वरील सर्व. अँड वी ऑल नो की गिफ्ट जे आहे व्हॅलिड असण्यासाठी इथे हे एलिमेंट्स गरजेचे. DAD, डॅड, यू कॅन रिमेंबर. डी इज डिक्लरेशन ऑफ गिफ्ट, ए इज एक्सेप्टन्स आणि पुढचा डी म्हणजे डिलिव्हरी. अंडर मुस्लिम लॉ अ व्हॅलिड मॅरेज इज कॉल्ड. मुस्लिम लॉ अंतर्गत व्हॅलिड मॅरेजला काय म्हणतात? बातील, फासीद, सही की खुला. आणि इथे योग्य उत्तर आहे सही. अंडर मुस्लिम लॉ विच डिवोर्स इज इनिशिएटेड बाय दी हजबंड. आता यापैकी हजबंडद्वारा इनिशिएट केला जाणारा तलाक कुठला आहे? खुला आहे का? नाही. खुला जो आहे मुस्लिम महिला जी आहे इनिशिएट करते आणि त्या बदल्यात ती त्या पतीला काहीतरी प्रॉपर्टी, संपत्ती काहीतरी असं देत असते. तलाक, मुबारत की फस्क. आणि इथे राईट ऑप्शन काय आहे? तर तलाक आहे. मुबारत इज वॉट? म्युच्युअल कन्सेंटने होतो. ठीक आहे. आता तलाकचे पुढे प्रकार पडतात, तलाक एहसान, तलाक असे बरेच आहे. तर दिलेल्या ऑप्शनपैकी तरी इथे आपल्याला हाच योग्य वाटतो आहे. अंडर मुस्लिम लॉ खुला इज. आता खुला काय आहे? डिवोर्स ॲट दी इन्स्टन्स ऑफ वाईफ विथ हजबंड्स कन्सेंट की डिवोर्स बाय हजबंड, ज्युडिशियल सेपरेशन की वॉइड मॅरेज. मुस्लिम कायद्यानुसार खुला म्हणजे पतीच्या संमतीने, पत्नीच्या पुढाकाराने घटस्फोट आहे का? तर येस. पुढचा ऑप्शन आहे पतीकडून दिलेला तलाक आहे का? नाही, हा पत्नीद्वारे दिला जातो. न्यायिक विभक्तता आहे का? नाही. शून्य विवाह आहे का? नाही. द केस ऑफ सरला मुदगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया डेल्ट प्रायमरीली विथ. आता सरला मुदगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस तुम्हाला मी आधी पण सांगितली आहे बऱ्याचदा. ह्या केसमध्ये काय मूळ मुद्दा काय होता?
की हिंदू पुरुष जे आहे त्यांच्या पत्नीसोबत हरकत न घेता धर्मांतर करून म्हणजे इस्लाम कबूल करून ते इतर महिलांशी लग्न करत. मग इथे मूळ मुद्दा काय, ट्रिपल तलाक आहे का, नाही. ॲडॉप्शन आहे का, नाही. कन्व्हर्जन अँड सेकंड मॅरेज आहे का, येस. गार्जियनशिप आहे का, नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज इन गार्जियनशिप मॅटर्स द वेलफेअर ऑफ द मायनर ओव्हर राईट्स, विशेस ऑफ पेरेंट्स, पर्सनल लॉ कन्सिडरेशन्स, क्लेम्स ऑफ रिलेटिव्स की ऑल ऑफ दी अबोव. सो ह्या सगळ्यांपेक्षा म्हणजे ज्या वेळेला एखाद्या लहान मुलाच्या कस्टडीचा विषय असतो, गार्जियनशिपचा विषय असतो, तर त्यावेळेला पालकांची काय मर्जी आहे, पर्सनल लॉ काय म्हणतात किंवा रिलेटिव्सचं काय क्लेम आहे, या सगळ्यांच्या वरती काय असतं, त्या अल्पवयीन मुलाचं किंवा मुलीचं भलं म्हणजे वेलफेअर. अंडर द हिंदू मॅरेज ॲक्ट क्रुएल्टी ॲज अ ग्राउंड फॉर डिवोर्स मे बी. आता क्रुएल्टी म्हणजे क्रूरता हे घटस्फोटाचं कारण जे आहे त्याच्यामध्ये यामध्ये फक्त काय येणार आहे, फिजिकल क्रुएल्टी, मेंटल क्रुएल्टी, बोथ फिजिकल अँड मेंटल क्रुएल्टी की इकॉनॉमिक क्रुएल्टी. तर बघा, जर पार्टनरद्वारे मानसिक किंवा शारीरिक क्रुएल्टी कॉज केली असेल तर दोन्ही प्रकार यामध्ये मोडतात. मेंटल क्रुएल्टी आहे काय, की सतत टोमणे वगैरे मारणं किंवा काहीतरी वाईट साईड बोलणं किंवा अगदी म्हणजे काही प्रकरणांमध्ये तर असं होतं की त्या विवाहितेसोबत कोणीच बोलत नाही, तिला अगदी एकटीला म्हणजे एकटं पाडण्यात येतं, ही सुद्धा मेंटल क्रुएल्टी आहे. नेक्स्ट इज डिझर्शन ॲज अ ग्राउंड फॉर डिवोर्स मीन्स वॉट. Is it a temporary separation? Is it separation with intention to permanently abandon the spouse living in another city or refusal to register marriage? घटस्फोटाचे कारण म्हणून परित्याग म्हणजे नेमकं काय, मग परित्याग म्हणजे तात्पुरतं वेगळं राहणं आहे का, नाही. जोडीदाराचा कायमचा त्याग करण्याच्या हेतूने वेगळे राहणे आहे का, येस. दुसऱ्या शहरात राहणे का, अजिबात नाही. विवाहाची नोंदणी न करणे, नो. सो करेक्ट ऑप्शन आहे आपला इथे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन इज अंडर हिंदू लॉ विच ऑफ द फॉलोइंग इज अ सपिंडा रिलेशनशिप. तर हिंदू कायद्यानुसार सपिंड संबंध म्हणजे काय आहे, रिलेशनशिप विदिन प्रिस्क्राईब डिग्रीज ऑफ किनशिप की रिलेशनशिप थ्रू फ्रेंडशिप की रिलेशनशिप बाय कॉन्ट्रॅक्ट की रिलेशनशिप बाय एम्प्लॉयमेंट. म्हणजे कायद्यानं निश्चित केलेल्या नातेसंबंधाच्या मर्यादेतील संबंध आहेत का, की मैत्रीद्वारे झालेले संबंध आहेत, की कराराद्वारे निर्माण झालेला संबंध, की नोकरीद्वारे. आणि इथे योग्य उत्तर आहे की रिलेशनशिप विदिन प्रिस्क्राईब डिग्रीज ऑफ किनशिप. म्हणजे काही जवळची अशी नातेसंबंध असतात ज्याच्यामध्ये आपल्याला विवाह करण्यासाठी प्रतिबंध आहे. अँड द नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंडिशन फॉर अ व्हॅलिड अडॉप्शन अंडर हिंदू लॉ. हिंदू कायद्यानुसार एक व्हॅलिड म्हणजे वैध अडॉप्शन यापैकी कुठला आहे, चाइल्ड मस्ट बी मॅरिड चाइल्डचं होतं का अडॉप्शन, नाही. ॲक्च्युअल गिविंग अँड टेकिंग सेरेमनी, कोर्ट डिक्री इज मॅन्डेटरी, रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी. तो ॲक्च्युअल गिविंग अँड टेकिंग, ओके, ॲक्च्युअल गिविंग आणि टेकिंग हे. आता इथे सेरेमनी ॲक्च्युली इट्स नॉट अ सेरेमनी, बेसिकली यांनी सेरेमनी का दिलं आहे गॉडनस, नॉट सेरेमनी पण ॲक्च्युअली गिविंग अँड टेकिंग इज रिक्वायर्ड. ओके. अंडर द हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट अ चाइल्ड ऑलरेडी अडॉप्टेड म्हणजे ज्या मुलाला ऑलरेडी दत्तक घेतलेलं आहे तर त्याला पुन्हा दत्तक घेतलं जाऊ शकतं का, नाही. पुन्हा दत्तक घेतलं जाऊ शकत नाही, येस. ऑप्शन बी इज राईट ऑप्शन. न्यायालयाच्या परवानगीने पुन्हा दत्तक घेतले जाऊ शकते का, अजिबात नाही. संज्ञान झाल्यावर पुन्हा दत्तक घेतले जाऊ शकते, नो. द राईट ऑप्शन ओव्हर हिअर इज ऑप्शन बी, कॅनॉट बी अडॉप्टेड अगेन. एकदा की अडॉप्शन झालं तर जणू काही त्या व्यक्तीचं ते बायोलॉजिकल मूल आहे अशा पद्धतीने त्याला सगळे अधिकार म्हणजे ते वारसा अधिकार असतील, इतर अधिकार आहेत, त्याला ते प्राप्त होतात. अंडर हिंदू लॉ अँड अडॉप्टेड चाइल्ड अक्वायर्स. अडॉप्टेड चाइल्ड जे आहे त्याला खालीलपैकी कुठकुठले अधिकार मिळत आहेत, राईट्स इन अडॉप्टिव्ह फॅमिली ओनली, राईट्स इन नॅचरल फॅमिली ओनली, नो इनहेरिटन्स राईट्स की राईट्स ओनली आफ्टर मॅजॉरिटी. सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. दत्तक कुटुंबात अधिकार प्राप्त होतात अशा मुलाला. द डॉक्ट्रिन ऑफ सर्वायरशिप प्रायमरीली अप्लाइड टू. आता उत्तरजीवितेचा सिद्धांत हा मुख्यतः कशास लागू होत असे तर ऑप्शन ए सेपरेट प्रॉपर्टी,
ऑप्शन बी को पर्सनरी प्रॉपर्टी, ऑप्शन सी सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी की ऑप्शन डी स्त्रीधन. आणि इथे योग्य उत्तर आहे सहवारस मालमत्ता म्हणजेच को पार्सनरी. तर सर्वायवरशिपचा जो रूल आहे हा को पार्सनरी प्रॉपर्टीसाठी ॲप्लिकेबल होतो, सेपरेट प्रॉपर्टीसाठी नाही. सेपरेट प्रॉपर्टी असेल तुम्हाला जे करायचं ते करू शकता. सेल्फ अक्वायर्ड आहे, यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. स्त्रीधन आहे तर ते फक्त आणि फक्त स्त्रीचं आहे, त्याच्यामध्ये इतर कोणाचंही काहीही क्लेम तिथे बेसिकली नसू शकतो. दॅट फिमेल कॅन डिसाईड वॉट एव्हर शी हॅज टू डू विथ हर स्त्रीधन. विच ऑफ द फॉलोइंग इज द सेपरेट प्रॉपर्टी ऑफ अ हिंदू वुमन. आता खालीलपैकी हिंदू स्त्रीची स्वतंत्र मालमत्ता कोणती आहे? नंबर 1 ऑप्शन दिला आहे स्त्रीधन, नंबर 2 आहे संयुक्त कुटुंब मालमत्ता, नंबर 3 सहवारस मालमत्ता म्हणजेच को पार्सनरी प्रॉपर्टी, अँड नंबर 4 इज ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी ऑफ हजबंड. तर पहा इथे स्त्रीचं जे स्त्रीधन असतं त्याला हिंदू कायद्याअंतर्गत सेपरेट प्रॉपर्टी जे आहे असं मानलेलं आहे. अंडर मुस्लिम लॉ अ मॅरेज कॉन्ट्रॅक्टेड विथ अ 5th वाईफ ड्युरिंग द सबसिस्टन्स ऑफ 4 वाईफ्स इज. आता ऑलरेडी त्या मुस्लिम पुरुषाच्या 4 पत्नी आहेत आणि 4 पत्नी असताना त्याने जर 5वी पत्नी म्हणजे 5वा विवाह केलेला असेल तर ते 5वं जे लग्न आहे तो कसा असणार आहे? सही आहे का? नाही, ते व्हॅलिड मॅरेज नाही आहे. फसीद आहे का? बातील आहे की मुटा मॅरेज आहे? अँड हिअर द राईट ऑप्शन इज फसीद म्हणजेच इररेग्युलर मॅरेज. आता इररेग्युलर मॅरेज म्हणजे काय की ते मॅरेज जे आहे ते व्हॅलिड केलं जाऊ शकतं, म्हणजे त्याला रेग्युलराईज केलं जाऊ शकतं. कसं की त्याची ऑलरेडी जर 4 वाईफ्स आहे तर त्या 4पैकी जर त्यानं कुठल्या एका पत्नीला तलाक दिला तर मग ते जे 5वं त्याचं लग्न आहे ते रेग्युलर होतं. नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एसेन्शियल रिक्वायरमेंट ऑफ अ व्हॅलिड हिबा. हिबासाठी इथे कुठलं इसेन्शियल रिक्वायरमेंट नाही आहे. घोषणा रिक्वायर्ड आहे, स्वीकार रिक्वायर्ड आहे, ताबा हस्तांतरण रिक्वायर्ड आहे. प्रत्येक प्रकरणात नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन इन एव्हरी केस, तो रजिस्ट्रेशन इन एव्हरी केस इज नॉट रिक्वायर्ड. अंडर मुस्लिम लॉ मेहर इज. मुस्लिम कायद्यानुसार मेहर म्हणजे काय आहे? पेनॉल्टी इम्पोज्ड बाय कोर्ट आहे का? न्यायालयानं लावलेला दंड आहे का? अजिबात नाही. कन्सिडरेशन फॉर मॅरेज पेएबल बाय हजबंड आहे का? म्हणजे पतीनं देय असलेली विवाहाशी संबंधित धनराशी आहे का ही? येस. मेंटेनन्स पेड बाय वाईफ? नो. इनहेरिटन्स टॅक्स? अजिबात नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज तलाक ए हसन कन्सिस्ट ऑफ. तलाक ए हसनमध्ये काय असतं? 1 प्रोनाऊन्समेंट ओनली आहे, म्हणजे एकच उच्चार असतो का तलाकचा आणि तलाक होतो, की 3 प्रोनाऊन्समेंट्स असतात ड्युरिंग सक्सेसिव्ह तुहर. आता तुहरचा पिरियड म्हणजे काय? तुहरचा पिरियड म्हणजे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे प्रत्येक महिन्याला जे त्या स्त्रीला जे मेन्स्ट्रुअल सायकल होते तर त्या म्हणजे when she is not basically what we can say की after her cycle basically. now instant triple talaq, divorce through court. तो याच्यापैकी सलग तुहर काळात 3 उच्चार केले जातात. म्हणजे काय? 3 महिन्यांमध्ये 3दा, म्हणजे ह्या महिन्यामध्ये तो तलाक म्हटला, पुढच्या महिन्यामध्ये तलाक आणि आणखीन त्यानंतर तलाक, म्हणजे असं 3 महिने जे आहे 3 तुहरचा पिरियड जो आहे सक्सेसिव्ह तुहर. ओके, याच्यामध्ये ब्रेक नसला पाहिजे तर त्याला म्हणतात तलाक ए हसन. आणि जो ट्रिपल तलाक होता तो ऑलरेडी कायद्यानं आता इल्लिगल जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे. क्वेश्चन 73 इज मुबारत अंडर मुस्लिम लॉ म्हणजे काय? तर मुबारत जसं मी तुम्हाला सांगितलं MU हा लक्षात ठेवायचा आहे मुबारतमधला. आपलं जे हिंदू मॅरेज ॲक्टमधील सेक्शन 13नुसार 13B नुसार म्युच्युअल कन्सेंटचा डिवोर्स असतो तसाच हा आहे. इथे म्युच्युअल कन्सेंटने होत आहे सगळं काही. सो ऑप्शन इज डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट, ऑप्शन सी. विच ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेजेस ॲट द इन्स्टन्स ऑफ विमेन. तर यापैकी ॲट द इन्स्टन्स ऑफ विमेन विचारलेलं आहे आपल्याला. मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट ऑफ 1937 की डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेजेस ॲक्ट ऑफ 1939 की हिंदू मॅरेज ॲक्ट. बघा आता मुस्लिम
लोकांसाठी आपण डिवोर्सची गोष्ट करतो आहे, तर हिंदू मॅरेज ॲक्ट तर लागू होणार नाही, स्पेशल मॅरेज ॲक्टसुद्धा इथे लागू होणार नाही, कारण इथे मुस्लिम पर्सनल लॉचा विषय आहे. आणि इथे योग्य उत्तर काय आहे, मुस्लिम वैयक्तिक कायदा शरीयत अधिनियम 1937. सो मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट ऑफ 1937 इज द करेक्ट आन्सर. अंडर मुस्लिम इनहेरिटन्स लॉ रेसिड्युरीज आर नोन ॲज. मुस्लिम वारसा कायद्यानुसार अवशिष्ट वारसांना काय म्हणतात, तर त्यांना शेअरर्स म्हणतात, की त्यांना डिस्टंट किंड्रेड म्हणतात, की त्यांना असाबा म्हणतात, की त्यांना मुटावलीज म्हणतात. आणि द करेक्ट आन्सर आहे असाबा. द डिसिजन इन शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया इज असोसिएटेड विथ वॉट. तर शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जे प्रकरण आहे हे ट्रिपल तलाकशी रिलेटेड आहे, ज्याचं जजमेंट 2017 आलं होतं. द केस ऑफ लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया डेल्ट विथ. आता हे लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया प्रकरणामध्ये काय विषय कसला होता, गार्जियनशिप होता का, नाही. कन्व्हर्जन फॉर सेकंड मॅरेज म्हणजे इथे दुसऱ्या विवाहासाठी म्हणजे दुसरा विवाह करण्यासाठी धर्मांतर हा विषय होता का, येस, इट वॉज द सब्जेक्ट मॅटर ऑफ दिस पर्टिक्युलर कोर्स. दत्तक नाही, पालनपोषण हे पण नाही. रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेजेस वॉज स्ट्रॉंगली एम्फसाइज्ड बाय द सुप्रीम कोर्ट इन विच केस विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा, नाही. ही प्रॉपर्टीशी संबंधित आहे. प्रॉपर्टी इन द सेन्स महिलांना जो समान अधिकार मिळालेला आहे आता संपत्तीमध्ये, तर त्या संबंधित ही केस होती. शायरा बानो आपण आत्ताच पाहिलं की ही ट्रिपल तलाक संबंधित केस आहे. सीमा वर्सेस अश्वनी कुमार, तर इथे करेक्ट आन्सर इज सीमा वर्सेस अश्वनी कुमार. आणि शहाबानो वर्सेस मोहम्मद अहमद खान. शहाबानो विरुद्ध मोहम्मद अहमद खान ह्या प्रकरणामध्ये मुस्लिम महिलांना मेंटेनन्सचा जो अधिकार आहे, म्हणजे त्यावेळेला जो CRPC कायदा होता त्याचं सेक्शन 125नुसार ती एंटायटल्ड असते की नाही, हा विषय होता इथे शहाबानो वर्सेस मोहम्मद अहमद खान, ज्याच्यामध्ये मोहम्मद अहमद खान हा स्वतः एक वकील होता. पुढचा प्रश्न आहे, अंडर हिंदू लॉ पार्टिशन रिझल्ट्स इन एक्सटिंक्शन ऑफ ओनरशिप, सिव्हिरन्स ऑफ जॉईंट स्टेटस, क्रिएशन ऑफ गार्जियनशिप की डिझॉल्युशन ऑफ मॅरेज. म्हणजे हिंदू कायद्यानुसार